मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत एकच गोष्ट ऐकली असेल की आपला मोबाईल हॅक झालेला आहे किंवा आपलं व्हॉट्सॲप हॅक झालेलं आहे, आपलं बँक खाता हॅक होऊन ते खाली झालेलं आहे, अकाउंटमधले पैसे गायब झालेले आहेत किंवा फेसबुक हॅक झालं, इंस्टाग्राम हॅक झालं, व्हॉट्सॲप हॅक झालं. तर आपल्या मित्रपरिवाराला आपलं जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना मेसेज जातात की बाबा असे असे मला पैसे द्या, खूप मदत आहे आपल्या नावाने बरं का. पण ह्याच्याहीपेक्षा अजून एक गोष्ट वेगळी मी खूप दिवसापासून अनुभवतो आहे, जी माझ्यासोबत घडते. मला व्हिडिओ बनवायसाठी लक्षात नाही राहिलं, पण आत्ता जेव्हा मला मेसेज पडला तेव्हा आपण ठरवलं की आता व्हिडिओ तर बनवलीच पाहिजे, कारण आपल्या ड्रायव्हर भावांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे, कारण कुठला ड्रायव्हर भाऊ आपला संकटात नाही अडकला पाहिजे. जर मित्रांनो ती गोष्ट कदाचित कोणासोबत घडली आणि त्यातून जर मोठा काही शॉट झाला तर आपल्या ड्रायव्हर भावाला पोलीस चौकी किंवा कोर्ट कचेरी इथपर्यंत सुद्धा जायची वेळ येईल. आणि आपण काही केलेलं नसतं पण आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं आहे, कारण केलेलं काही नाही म्हणजे असं नाही की फोन आला मी त्यांना सांगितलं मी नव्हतो, मी नाही केलं, हा विषय नसतो. पोलीस चौकीला समोर माणूस पाहिजे, पूर्ण मोबाईलमधलं आपल्या स्टेटमेंट किंवा काय असेल डॉक्युमेंट आपल्याला तिथं द्यावं लागणार. कोर्टात जर विषय गेला तर तोंडावर विश्वास न ठेवता आपलं लिगली डॉक्युमेंट असेल काय असेल ते या त्या गोष्टी असतात तर आपल्याला तिथं ते दाखवावं लागतं. तर ही गोष्ट कोणावर येऊ नये म्हणून मी आत्ता व्हिडिओ बनवतो. जेव्हा आपला मोबाईल नंबर हॅक होतो, माझा तर झालेला आहे, आणि माझा मोबाईल नंबर हॅक करून एक ओलाच्या ॲपमध्ये वापरलेला आहे. ओला ऑटो बुकिंग ॲप, जिथं आपण रिक्षा बुक करतो, कॅब बुक करतो, त्या ॲपसाठी आपला एक जो 72 64 95 17 17चा जो नंबर आहे तो आपला तिथं वापरलेला आहे. आणि भरपूर दिवसापासून मला मेसेज येतो की नाही का तुमची ओला बुकिंग जी बुक केली होती ती ड्रायव्हरने आता कॅन्सल केली. म्हणजे मी तर कुठलं बुकिंग टाकलेली नाही मला रिक्षासाठी किंवा कॅबसाठी, पण मला मेसेज येत राहतो आहे की तुम्ही जी गाडी किंवा ऑटो किंवा तुम्ही कॅब जी बुक केली ती आता कॅन्सल झालेली आहे. अभि बुकच करत नाही तर कॅन्सल कसं काय होईल. म्हणजे बघा, जर एखाद्या दिवशी ह्याच्यातून आपल्या नंबरवरती कोणी ऑटो किंवा कॅब बुक केली आणि समोर लेडीज आहे जेंट्स आहे आपल्याला माहीत नाही, किंवा ऑटो चालवणारी व्यक्ती लेडीज आहे, कॅब चालवणारी व्यक्ती लेडीज आहे, तर त्यांच्याबरोबर जर त्या नंबरवरून बुक करून काय घोटाळा झाला, पैशाचा शॉर्ट झाला, कोणाकडनं काय लुटलं, कोणाला हाणलं मारलं, तर तो विषय कोणापर्यंत येणार. कॅब कोणी बुक केली ती 72 64 95 17 17, म्हणजे मी बुक केली ती, मी तर बुक केली नाही पण मी बुक केली असं तिथं जाणार, कारण की माझा मोबाईल हॅक झालेला आहे, नंबर हॅक झालेला आहे. तर आता त्याची लवकरच मी इन्क्वायरी करणार आहे. आता मी सध्या गावाला आहे, हे बघू शकता. जेव्हा पुण्याला येईल तेव्हा मी 100% ओलाच्या ऑफिसला जाऊन ती इन्क्वायरी करणार आहे, आणि जर आपला नंबर कुठे हॅक झाला असेल तर तो लवकर तो बंद करणार आहे किंवा मग एखादी कंप्लेंट देऊन ठेवणार आहे, भविष्यात कुठला प्रॉब्लेम नको म्हणून. तर तुमच्याबरोबर जर ही गोष्ट होत असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा, आणि काय करायचं काय नाही करायचं किंवा आपण ह्याच्यावरती काय सोल्युशन काढणार आहे ते तुम्हाला 100% मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. अशाच पुढच्या एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. पण तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतर ड्रायव्हर भावांना ह्याचा फायदा होईल. धन्यवाद.